तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। शिवसेना ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली असतानाच आता यात आणखी एका मोठ्या नावाची भर पडल्याचा सनसनाटी दावा आता केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार नॉट रिचेबल होते। गेल्या रविवारी उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला केवळ 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 5 खासदार ऑनलाईन असल्याचा दावा केला जात होता। मात्र गुरुवारी पक्षाने जारी केलेली व्हीआयपी जुगारून 6 खासदारांनी बैठकीला दांडी मारली आणि ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाले। हे सर्व बंडखोर खासदार आता एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पण ही फूट इथेच थांबलेली नाही। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्याच दिवशी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एक मोठा बॉम्ब गोळा टाकला। रामदास कदम यांनी दावा केला आहे की ठाकरे गटाचा 7वा खासदार देखील फुटला असून तो सध्या थेट मंत्रिपदाची मागणी करत आहेत। एवढंच नाही तर मुंबईतील ठाकरे गटाचे 25 माजी नगरसेवक देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा कदमांनी केलाय। 2029 पर्यंत ठाकरे गटात एकही आमदार उरणार नाही असा थेट आणि आक्रमक हल्लाबोल रामदास कदम यांनी केला आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून तो 7वा खासदार नेमका कोण यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।